हरि जय हरि जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरिणे माझे हरिचित्त भारवित्त बसले आता कैशी जाऊ घरा नवे बरहा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नवे बरहा लौकिक तुका म्हणे निमांत राही पाहिले पाही परतुनी आता कैशी जाऊ घरा नवे बरहा लौकिक माय बापांनो सेवेसाठी निवडलेला अभंग भागवत धर्माचा कळस होण्याची ज्यांची पात्रता ते देहूचे महान साधू जगद्वंदनीय जगद्गुरू संत सम्राट तुकाराम महाराज यांचा हा गौलन पण सुंदर असा काल्याचं वर्णन करणारा अभंग आहे. सर्वोजम सानीलाम रावम जगद्बांधी मंडलम मंडनानाम तुमला कदम कथनेत्रम सर्वेक्षणम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम दुसरे शरण संताजिया त्यांच्या बाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदा सदुगा जय निगल्या होय सगळं मी तिच्या ते जीवन ऋषी जलन ठेवून नमस्कार आता ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सस्विद्यात्मपा देवा तुझी सकल मध्य प्रकाशू म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता
मैं भोली घर जानी बात क्या बात है बरोबर काय तुमचं करून घ्या बरं शब्द हरिणे माझे हरिचित्त भारवित्त विसरले आता कशी जाऊ करा नवे बरा हलो की ग पारकी अशा गोष्टी घरची गोटी खातील आता कशी जाऊ करा नवे बरा हलो की ग तुका म्हणी निवांत राही पाहिले पाहिते परतोनी आता कशी जाऊ करा नवे बरा हलो की ग अभंगाकडे वळण्यापुरी परिहार देणं गरजेचं आहे माझा भाऊ आणि परिहार द्यायचा तो असा आज आपला असणार हा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातील असणारा भूतकाळातील खडकी औरंगाबाद हल्ली झालेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्या जिल्ह्यातीलच हे शहर कॉलनीचं नाव काय गुरुदत्तनगर वा वा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परिपूर्ण जो सच्चिदानंद राशी विमल बोध जो योग दाती तयासी गुरुदत्त जो सेवी मुक्ती बदाला नमस्कार साष्टांग द्याते बदाला जनादिनाथ शुभदेशवकहारी श्री दत्त रूपी कुरुपुरविहारी श्रीपाद दो लक्ष्मी सेवकाला नमस्कार साष्टांग द्याते बदाला सदा दिनाचा दो मनी प्रेमदाई विनाश्रम सेवा जनानंदकारी यती नर हरिक बेरक्षी जगाला नमस्कार साष्टांग द्याते बदाला अवधूत जिंदन श्री गुरुदेव महाराज की स्वामी समर्थ महाराज की या दत्तनगर मधील असणारे रहिवासी हरिभक्तपरायण कैलासवासी प्रल्हाद बाबनराव ठोंबरे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे मायबापू आणि त्या वर्ष श्राद्धानिमित्ताने थोडक्यात म्हणजे प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे पुत्र आणि त्यांचे बंधू त्यांना असं वाटलं मुलाला असं वाटलं पुत्राचा जर अर्थ भाऊ गेला तो पू आणि यामध्ये 2 पदं आलेली एक पुळे आले दुसरं तळ आलेले पू म्हणजे काय 28 नरक आहे रव नर अंध नर त्यातून पुनर त्या पुनरकाच्या नावातून त्र म्हणजे त्राता सोडविणारा साठीला त्राता त्रैलोक्याचा सोडविणारा त्राता त्या पुत्राने आपल्या मातापित्यांची पू नावाच्या नरकातून सुटका करण्यासाठी भागवत सप्ताह ठेवलेला आहे टाळ्या वाजवायला हरकत नाही तुम्हाला एक बात कान खोलकर सुन लीजिए तालिया बजाने में कंजूसी न करना हां टाळ्या वाजवायला पण योग्य ठिकाणी टाळ्या वाजव बरं का पहिल्यांदा एक सांगतो मी तुम्हाला तुम्ही खास आज टाळी जर वाजवत असाल तर आमचे हरिभक्तपरायण मृदंग म्हणी काय नाव त्यांचं मयूर महाराजासाठी खास टाळ्या वाजवा काय सुंदर पाखात वाजला मयूर कोणाचं वाहन मयूर माहिती का षडाननाचं कार्तिक ऋषीचं वाहन ते काय पाहणार मग आपल्या सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारून आणणार प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या बंधुनी सुद्धा मुलं 2 आहेत मला वाटतं योगेश प्रल्हाद ठोंबरे दुसरा जो आहे उद्धव प्रल्हाद ठोंबरे आणि त्यांचे भाऊ जे आहे ते हरिभक्तपरायण भागवताचार्य माझे प्रेमी 15 दिवसाला फोन असतो हां परवा दिवशी मला फोन केला म्हणे महाराज कुठे आहे म्हणलं अजून पृथ्वी तलावर आहे गेलो तो व्हॉट्सअपला येईन ना बरोबर गेलो तो व्हॉट्सअप झाला ते गए तो व्हॉट्सअप पाहिजे ना भावपूर्ण श्रद्धांजली महाजन महाराज को सुंदर हा भागवताचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे प्रत्येक मनुष्याने जीवनामध्ये एकदा तरी भागवत ऐकावं एकदा पंढरपूर पाहावं आणि एकदा मुखाडी ज्ञानेश्वरी वाचावी माझ्या या 3 गोष्टी ज्यानं नाही केल्या त्याचं जीवन कसं मी सांगतो का संपूर्ण भागवत मी सांगणार नाही पण भागवताचा जर भा शब्द काढला खाली काय बोलतो मग त्याला जीव सकाळी लावला हरकत नाही हे खास अंदर की बात आहे भागवत म्हणजे सुंदर अशी कथा आलेली आहे अवधूत यदुराजाला सांगत आहे हे यदुराजा भगवंताने लाखो योनी निर्माण केल्या परंतु त्या योनी त्याला जाणण्यास असमर्थ होत्या मग भगवंताने आपली अगाध शक्ती खर्च करून एक योनी निर्माण केली ती म्हणजे मनुष्य योनी व बोलले मनुष्य देही मी ज्ञान घातले पाहि जे ज्ञान देही विधी पावती कारण त्याचं काय बरोबर का याची देई घडे देवाचे बाजार याची देई घडे देवाचे बाजार
छोटे एक विनंती सर्वांना, हम स्वर के बहुत भोगते हैं। मुझे स्वर गया ना, सुर गया तो नूर गया, ऐसी बात है। चले हाँ? असं आहे का? ठीक आहे. चला विठ्ठला. तर अवधूत यदुराजाला सांगणार, हे यदुराजा, भगवंताने लाखो योनी निर्माण केल्या, परंतु त्याचं समाधान झालं नाही. कारण बाकीच्या योनी काय होत्या, त्याला जाणण्याचा समर्थ होत्या. कोणत्या योनी? गुब्बड, वटवागुळ, डुकरं, कुत्रा, म्हणजे आमचे मुलीचे काय असेल ते, हे भगवंताला जाणू शकता का? नाही. मग भगवंताने आपली अगाध शक्ती खर्च करून एक योनी निर्माण केली, ती म्हणजे जी मनुष्य योनी. का? बहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, ते ज्ञान देही विदेही पाही पावती. भागवतामध्ये भाषण धरून दिले. अहा निर्भय मंथुना सर्व योनीसे समसमान, परी मनुष्य देही जे ज्ञान जाण सर्वथासे. या जीवनीमध्ये मनुष्य भगवान परमात्मा प्राप्त करू शकतो, पंढरपूरवारी करू शकतो, पवित्र तुळशीची माळा धारण करू शकतो, परमार्थ सुद्धा करू शकतो आणि प्रपंच सुद्धा करू शकतो. म्हणून प्रत्येक जीवानी, प्रत्येक जो मनुष्य हिंदू धर्मामध्ये आला त्यांनी एकदा तरी भागवत ऐकावं, एकदा तरी पंढरपूरची पायी वारी करावी आणि एकदा तरी ज्ञानेश्वर माऊलीची ओवी वाचावी. त्याचं कारण सांगतो. काय त्याचं कारण? श्लोक पहावा वामन पंडिताचा, आर्या पहावी मोरोपंताची, ओवी वाचावी ज्ञानेशाची, ऐकावी अभंगवाणी तुकयाची. फार सुंदर. तुकोबाची अभंगवाणी, तुकोबाची अभंगवाणी, तुकोबाची अभंगवाणी, तुकोबाची अभंगवाणी. पडता देवाची ठेकाणी, पडता देवाची ठेकाणी, पडता देवाची ठेकाणी, पडता देवाची वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. त्याला भागवत त्यांनी ठेवलेलं आहे बघू. आपल्या पित्याची, आपल्या बंधूची, बंधूला सद्गती प्राप्त व्हावी, पित्याला मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, याच्यासाठी त्यांनी प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने, वर्ष श्राद्धानिमित्ताने भागवत सप्ताह आणि कीर्तन सप्ताह ठेवलेला आहे. आज माझ्याकडे रात्री वास्तविक आता माझी रात्री सेवा होती, परंतु महाराजांनी मला विनंती केली, म्हणजे महादेव महाराज आमचे एक पाहुणे आहे, त्यांना कीर्तन करायचं आहे, तर तुम्ही जर उद्या काल्याचं कीर्तन केलं तर खूप चांगलं होईल. मला इतकं धर्मसंकटामध्ये टाकून ठेवलं त्यांनी. काल इतक्या अडचणीतून निघून आलो मी. तुम्हाला जर अडचण सांगायला गेलं ना तर कीर्तनाची वेळ होऊन जाईल. पण काय, कुठं प्रेम, प्रेम कुठं असतं, प्रेम कुठे असतं, प्रेम कशाला म्हणतात माझं? प्रेम, प्रेम, लव, प्यार, अडीचच अक्षर आहे, अडीचच अक्षर आहे. प्रेम म्हणजे अडीच अक्षर. प्यार बोले तो 2.5 अक्षर. अल्लाह बोले तो मराठीतल्या ल लसूणाचं ल, व बदना तो त्याला हा जोडा अर्थ झालं. इंग्लिशमध्ये लिहून, इंग्लिशमध्ये 4 होईल, यल वो भी 4 होईल. हाँ तो 3.5 अक्षर है. उसमें क्या ताकत है, क्या पावर है, तुम्हें क्या मालूम है? मैं तो तेरी प्रेम दीवानी, मेरा दिल जाने को. अगर तुम्हें प्रेम पूछना हो तो मेरा भाई से पूछिए. वर्ष श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, कशाला म्हणतात श्राद्ध? श्राद्धाची हल्लीकडे फार छोटीशी व्याख्या करून ठेवलेली. गेलेल्या व्यक्तीसाठी हयात व्यक्तीने केलेली क्रिया त्याला श्राद्ध म्हणतात. पण इट इज व्हेरी रॉंग.
मैं थोड़ा इंग्लिश में बात करूँगा, थोड़ा हिंदी में बात करूँगा, थोडंसं राठोड चव्हाण जे असतील त्यांच्या भाषेमध्ये बोलवलं, थोडासा राजपूत जय राणा असेल त्यांच्या भाषेमध्ये बोलवलं, थोडा कन्नडी भाषेमध्ये बोलवलं, थोडे आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहे तो भाई तने खबर નથી? अरे गुजरात में चाय वाला देश में पंतप्रधान बने छे। लैंग्वेज का नो प्रॉब्लम, हम जिधर भी जाते हैं उधर की लैंग्वेज बहुत वर्ष श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध काय? लक्षपूर काय? श्राद्ध श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धया क्रियते यत् श्राद्ध, श्रद्धेने जे केले जातं त्याला श्राद्ध म्हणतात। आज सुद्धा श्राद्ध चालू आहे। तुम्ही या ठिकाणी सगळेजण आले, कशाने आले? तुमच्याजवळ श्राद्ध होती म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला आले ना? मी श्राद्ध चालू आहे ना आज। हां, हे श्राद्ध चालू आहे, रोजचं सुद्धा श्राद्ध असतं। आपण जे भक्तीपूर्वक भगवंताची भक्ती करतो ना ते श्राद्धच असतं। पण लोक काय म्हणतात, नाही मेलेल्या माणसासाठी केलेलं जे दावटी आमकडे आहे ना त्याला श्राद्ध म्हणतात। नाही, आपण श्रद्धापूर्वक जे करतो, श्रद्धेया मी म्हणलं ना, श्रद्धेया क्रियते, जे श्रद्धेने केले जातं त्याला श्राद्ध म्हणतात। माझ्या श्राद्धाचे 2-4 प्रकार. आता माझ्याकडे वेळ नाही, तो जर विषय असता तर मला तोच विषय मी प्रतिपादन केला असता, पण आपल्याला गवळणीचा विषय प्रतिपादन केला जाईल। गंमत अशी, आमचे हरिभक्तपरायण मृदंगमणीचे रामेश्वर महाराज आज तो सगळ्याचा गौरव होणार आहे मला वाटतं असं। आणि सुदाम महाराज आमची बालके टाळकरी म्हणजे बघा, हे चिरंजीव का तुमचे महाराज, माऊली महाराज, धन्यवाद महाराज। खरोखर तुमचे आईवडील पुण्यवान, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली त्याच्याशिवाय। आणि एवढंच नाही, मुखाला भगवंताचं नाव यायला सुद्धा पुण्य लागतं। जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरी तर नाम म्हरी येईल श्रीरामाचे। माझ्यावर खूप प्रेम करतात ते लालाजी यशवाजी। त्यांनी परवा दिवशी फोन केला, म्हणजे माझ्या महाराज तुमचं कीर्तन करी गुरुदत्त नगरमध्ये। ते म्हणलं बरं रात्रीचं आहे। ते म्हणजे काय तुम्ही रात्री येतो, पण काल बदल झाल्यामुळे मला आज सकाळी यावं लागलं, परंतु ते आलेश्वर राहिले नाही। हां, ते रात्री येणार होते, पण त्यांना वाटतं उद्या महाजन महाराज येणार आहे, कल जरा सुनेंगे क्या बड़ी बात है। मैं आले आल्या मला म्हणे क्या बड़ी बात है, आपने बात तो बड़ी हमेशा बड़ी बात रहती है। तर आज त्यांनी 7 दिवस जो कार्यक्रम ठेवला आहे भागवताचा, त्या भागवताच्या कार्यक्रमाचा आपण जो 7 दिवस उपासना केली देवाची, हरिपाठाला तुम्ही आले असाल, काकड्याला तुम्ही आले असाल, कीर्तनाला तुम्ही आले असाल, भागवत ऐकायला तुम्ही आले असाल, मग एक प्रकारे तुम्ही कष्टच केले ना, कामच केले ना, मग त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे ना। 8वा आयोग कथा मी काय म्हणतो तुम्हाला, 8वा आयोग माझा 8वा आयोगच आहे ना। तर आपल्याला काल्याचा प्रसाद जो भगवंतानी गोकुळात केलेला आहे तो काला आपल्याला भगवंताच्या आशीर्वादाने आणि भागवत सप्ताह जो केला ना ठुंबरे महाराजांनी, त्यांच्या कृपेने आपल्याला भगवंतानी केलेला प्रसाद, भगवंताच्या हातचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे। एक वेळेला सासूचा हत्या खाऊ नये, पण भगवंताच्या हत्या खाल्याशिवाय राहू नये, उसे सच्चा इंसान कहते हैं। एकदा तरी मनुष्याने काल्याचा प्रसाद सेवन करावे, एकदा तरी भागवत ऐकावे, एकदा तरी पंढरपूर पाहावं, एकदा तरी ओवी वाचावी, एकदा तरी अभंगवाणी ऐकावी, कारण ह्याच जीवामध्ये आणि ह्याच जीवाने करता येतं, दुसऱ्या जीवाला करता येतं का? नाही तरी काय थोडी ते करता येतं माझा बापू। आणि ज्या माता पित्यांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढं केलं, मांसाचा चिखल केला, आपल्याला तळ हाताप्रमाणे सांभाळलं, त्या आईवडिलांच्या ऋणातून अंशतः उत्तीर्ण होण्यासाठी शास्त्राने कर्म सांगितलेलं आहे, ते आज वर्ष श्राद्ध आहे।
माँ बाप का बेटा, ध्यान से सुनो बड़ी मेरी बात, जिस माँ बाप का बेटा आज्ञाधारक होता है उन माँ बाप को इस धरती पर ही स्वर्ग का सुख मिलता है। क्या बात है। हाँ, जिंदगी में वही भाग्यवान और धनवान है। हम जरा कड़वी बात करेंगे, जिंदगी में वही धनवान और भाग्यवान है जिसकी औलाद अच्छी हो। धन्यवाद देतो भाऊ, तुमच्या पोटी खरोखर पुत्र जन्माला आले, तुमचं वर्ष श्राद्धानिमित्ताने भागवत सप्ताह करताय। ह्या लोक काय सांगा, आम्ही बघतो ना भयंकर कठीण आहे। आज वयाच्या मानाने मला इतका अनुभव घेतलेला आहे, फार अनुभव घेतलेला आहे, आणि इतक्या ठोकरा खाल्लेल्या आहे त्याच्याचं नाव, त्या ठोकरा खाल्ल्यामुळे आज इथं उभं आहे। चला, आपला हा विषय संपला, आपल्याला आज काला करायचं आहे। मग काल्याचं कीर्तन कसं असतं जरा बघू। आपला हा जो सप्ताह आहे 7 दिवसाचा, त्या 7 दिवसाचा आमच्या वारकरी आमचा दंडक असा आहे, नियम असा आहे, कायदा असा इट इज लॉ। ज्या गावामध्ये ज्या कॉलनीमध्ये 7 दिवस हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किंवा भागवत सोहळा किंवा गाथा सोहळा जर असेल तर त्याचा शेवट काल्याच्या कीर्तनाने होत असतो। जोपर्यंत नदी सागराला मिळत नाही तोपर्यंत ती सागर होत नाही, आणि जोपर्यंत आमचं काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत आमचा कार्यक्रम सुद्धा साध्य होत नाही। आज सोपी घेतली, कारण कार्यक्रमाला मंडळी थोडी आणि थोडीच पाहिजे, जास्त नको। हमने पहिले कहा कार्यक्रमाला गर्दी नको, दर्दी पाहिजे। आप सब गर्दी आहे, गर्दी असलेले ते झटकून मोकळे त्यांनी निघून जातात। अभंग असा आहे, अभंगाचा भावार्थ असा आहे, या अभंगद्वारे तुकाराम महाराज हे पण बनले आहे, हरिने माझे हल्ल्याचे शब्दाकडे नीट लक्ष ठेवायचं। कारण मी तुम्हाला प्रश्न विचारणार, मी कीर्तन कमी करतो, संवाद जास्त करतो, कारण श्रोत्याला ती कळायला पाहिजे। नुसते कीर्तन करून मोकळं नाही व्हायचं, श्रोत्यांच्या मनात ते ठसलं पाहिजे, श्रोत्यांना ते कळायला पाहिजे, आणि श्रोत्यांना सुद्धा बोलता आलं पाहिजे। काय हरिने माझे हरिचित्त भारवित्त बसले, त्या श्री हरी भगवान परमात्माने माझ्या चित्ताचं हरण केल्यामुळे माझ्या डोक्यावर जो वित्ताधिकाचा भार होता, भाऊ बहीण आई बहीण सुना बिना नातवंडे पतवंडे हे जे काय आहे ना, हा भार मी विसरून गेले। हा जनक ही मी का आता हा मी होऊन तुमचा पुत्र विघ्न कांता हे माझे ना, धनदारा पुत्र जन बंधू सोय भेटणे, हा जो वित्ताधिकाचा भार आहे तो मी विसरले। हरिणे माझे हरिचित्त भार वित्त विसरले। मग आता मी घरी कशी जाऊ, घरी जाऊ शकत नाही ना, मग चित्ताचं हरण झालं ना, मग मला घरी जायला रस्ताच नाही राहिलो ना। एखादा माणूस बसलेला असतो ना असा, आपण जर गेलो अजय हरी ते झालं खाऊ काय म्हणते, खाऊ काय म्हणतात असं म्हणतात ते आपण जर का जय का काय म्हणत तुम्ही, म्हणजे ते ध्यानावर आलं ना, ते शिगवलं ध्यानावर आली ना। हरणे माझे हरिचित्त भार वितरले ना, आता घरी कसं जाऊ, आता म्हणून मला जागृती आली, मी गवळा ना हे मला स्पर्श कळालं मी इथं बसले होते, मग आता घरी कसं जाऊ, कारण घरी नंतर काय होणार आहे, आता कैसे जाऊ, घराला नव्हे बरा आलो की मी जर घरी गेलो तर लौकिक बरं होणार नाही। त्याचं कारण काय, पारखी या सांगता गोष्टी पर पुरुष असणारा तो श्रीकृष्ण परमात्मा तुमची सून त्याच्याबरोबर खेळत होती, बागडत होती, मी डोळ्याने पाहिलं, हसत होती, कदळत होती। घरी जाऊन सांगितले तुमच्या सासा सुना जगा असतील ते तुम्हाला चांगलं म्हणतील का, तुमचे सासरे तुम्हाला चांगलं म्हणतील का, काय लय खेळत होती तू, हां ध्यान राहील तू, निंदा केल्याशिवाय राहणार नाही का, घरची निंदा करणार ते नाही, सासू सासरे भाऊ जे का असेल ते निंदा करते ना। अहो परमार्थ करणाऱ्याची कोण निंदा करीत नाही, परमार्थ करणाऱ्याची कोण निंदा करीत नाही। एक लक्ष द्या माय मागून, परमार्थात जर तुमची निंदा होत आहे, प्रपंचातली निंदा आय डोंट नो, यू हॅव टू डू अनदर। परमार्थातली जर निंदा तुमची होत आहे तर समजून घ्या तुमचं कार्य प्रगतीपथावर आहे। घरची निंदा करणारे, सासू बोलणारे, सासरा बोलणारे, दीर बायाने ती लवंगी मिरची करते ना, ना हा लावा करणारी नंबर 1। हे माय मावले हो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का, मी विचारू का, तुम्ही इमानदारीने सांगितलं बरं का, खोटं अजिबात बोलायचं नाही, कारण तुम्ही धर्ममंडपात बसलेले आहे, घरी जर खोटं बोलत मला चाललं, मी इथे नाही बोलायचं। एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटतं ना आपली सून आपल्या ताब्यात राहावी, वाटतं ना,
बरोबर ना? तुम्हाला वाटतं ना असं ए आय हो खुर्चीवर बसली आई मी काय म्हणतो तुम्हाला असं वाटतं ना आपली सून आपल्या ताब्यात राहावी असं वाटतं ना तुम्हाला? हा ना हो किंवा नाही म्हणा ना. लाजू नका परमार्थात लाजायचं नाही, प्रपंचात लाजायचं. प्रपंचात कधी लाजायचं? लाडक्या बहिणींनो एकाचे पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याचं बटन दाबायचं तेव्हा लाजायचं. बरोबर ना? तुम्हाला वाटतं ना असं की आपली सून आपल्या ताब्यामध्ये राहावं, आपल्या आज्ञेत बाहेर राहू नये असं वाटतं ना तुम्हाला? पण तुम्हाला तर असं वाटतं ना आपल्या लेकीनं तिच्या सासूच्या ताब्यात राहू नये, है ना? क्या बात है, यही तो बड़ी मजी की बात है लाला जी. कुणी घालणे घरची निंदा करणारे बाहेरची निंदा करणारे. मग तुकाराम महाराज त्या माऊलीला असे म्हटले हे माते हे गवळणी एक लक्षात ठेव तुका म्हणे निवांत राही. हे बाई तू निवांत राह, तू जे पाहत होती ना तेच पाहत राह, दुसरं काही पाहू नका. काय पाहत होती ती? कोणाला पाहत होती ती? कोणाला पाहून भुलली? श्रीकृष्णाला पाहून भुलली. मग त्याचं स्वरूप कसं असेल? तो भगवान ब्रह्म कसा सुंदर असेल, किती सुंदर असेल, त्याची सृष्टी किती सुंदर आहे मी तुम्हाला सांगतो. सांगू का? लहानपणी मला वाटतं 4थीला 5वीला मला एक कविता होती. देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पळे त्याचे. आता मला एक सांगा त्याची सृष्टी जर एवढी सुंदर असेल तो किती सुंदर असेल? तो किती सुंदर माहिती का? मदनाचा पुतळा रवी शशिकाळा तुझी येणी भागवतामध्ये सुंदर वर्णन केलेलं भगवंतानी. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेळे. मदन पोटाला बापुढे तेथे कोणीकडे चंद्र सूर्य. बघा संपूर्ण जगामध्ये एकच मंदिर आहे. नीट लक्षात ऐका बरं मी काय म्हणतो तुम्हाला. संपूर्ण जगामध्ये एकच मंदिर आहे ते माझ्या भारत देशामध्ये आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आहे. त्यातल्या त्यात जालना जिल्ह्यामध्ये आहे. त्यातल्या त्यात जाफराबाद तालुक्यामध्ये आहे. आणि ते मंदिर आहे त्या गावाचं नाव आहे नळहिरा. नळविहिरा जिथं दमयंती नळाने विहार केला ते गाव नळविहिरा. त्याचं नाव नळहिरा आहे. आता याचं काय आलं? इथं काय आलं? त्याचं काय आलं? त्याचं कारण होतो ब्रह्मदेवानी एवढीच माती घेतली पृथ्वी तलावरची. कोणासाठी? दमयंतीसाठी. तिच्या चेहऱ्याला लावण्यासाठी एवढीच माती घेतली, तिच्या चेहऱ्याला लावली. नळ राजा तिला पाहून भुलला. थोडीशी माती आम्ही पण लावतो रोज तोंडाला. लावतो ना? लावतो का नाही? हां आता एक नवीन माती निघली काहीतरी, मला इंग्लिशमध्ये नाही काय काहीतरी म्हणतात तिला. हां फिरून फिरून लावली. काय म्हणते तिला? हां फिरून फिरून लावली. फेरायला लावली, फिरून फिरून लावली. तरी पूर्वी पसंत पडली. मग कशाला लावती माय? एवढीक माती घेतली चंद्रावरची. एवढीक माती घेतली ब्रह्मदेवानी चंद्रावरची एवढीक माती घेतली तिच्या चेहऱ्याला लावली तर तो नळ राजा भरला. त्या भगवंताच्या पायाची थोडीशी माती घेतली तो भगवंत किती सुंदर असेल, किती सुंदर असं मी सांगितलं. मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपली. हां लक्ष्मी वेडी झाली. मदन पोटा आला. ज्या मदनाला भगवान शंकराने जाळून टाकलं तो मदन पोट. त्याला असं वाटलं मी सुद्धा भगवंताच्या पोटी यावं. त्याला आशा झाली. तो जन्माला आला. मग तो भगवान परमात्मा किती सुंदर असं माझ्या बाबा. जगामध्ये फक्त एकच गोष्ट सुंदर आहे ती भक्त भगवान परमात्मा. हां सुंदर ते ध्यान उभे विठ्ठला.
सुंदर आहे फक्त भगवान परमात्मा. कोणी मागे म्हणत होते म्हणे ते अनेक म्हणे का काय तर ना है ना कहाँ है हम रामेश महाराज हम कहाँ है. भगवान परमात्मा सुंदर आहे त्याच्यासारखी जगामध्ये वस्तू सुंदर नाही बाबू. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही गवळण ऐकली काय हरिणे माझे हरिचित्त भार वित्त बसले हे कोण म्हणत आहे. तुकाराम महाराज म्हणत आहे का गवळण म्हणत आहे. प्रश्न आहे माझा कोण म्हणत आहे. लाजायचं नाही. कोण म्हणतं गवळण म्हणते ना खाली तुका म्हणे आलं. कोण म्हणतं खाली तुका म्हणे आलं. कोण आलं कोण म्हणतं तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज म्हणले असते ते म्हणले की हरिणी माझे हल्ले चित्त भारवित्त विसरलो इथं विसरली आहे. क्या बात आहे. अरे तुमच्या काळजीमध्ये समजा नाटकाचा प्रोग्राम म्हटला नाटक असलं समजा एक श्रीराम झाला आणि दुसरीने सीतेचं पात्र घेतलं त्याचं नाव धरून आलं त्याचं नाव सुदामध्ये आपण धरून आला. हां सविताबाई श्रीराम झाली आणि सुदामदेव सीता झाली. आता मला एक सांगितले नाटकात काम करू लागले सविताबाई रामाच्या भाषेत बोलल का तिच्या भाषेत बोलल. रामाच्या. सुदामदेव सीतेच्या भाषेत बोलतील का त्यांच्या भाषेत बोलतील. सीताच्या भाषेत बोलताना मग तिथे इच्छा अशी गवळण आहे अशी गंमत झालेली की जगद्गुरु तुकारामांनी त्या गवळणीचं अंतर्मन काय आहे ते या गवळणीपणी प्रतिपादन केलेलं आहे. त्यांनी स्वतः रूप घेतलं. हिच्या जीवाची अवस्था काय झाली आपण म्हणतो का बा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालं त्याच्या आईबाबाची काय अवस्था झाली असेल बा त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल बा तशी त्या गवळणीची काय अवस्था झाली हे तुकाराम म्हणत गवळणीच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात. हरिणे माझे हरिणे चित्त भारवित्त हरिणे माझे हरिणे चित्त भारवित्त रस्त्यावर बसलेली होती. जगद्गुरु तुकाराम तिकडून आले. त्यांनी तिला बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं ही महाभाग्यशाली गवळण आहे. खरी गोष्ट आहे ना. जिचं हृदय भगवान परमात्म्याने चोरून नेलं ती खरोखरच भाग्यवान आहे. मग त्यांना असं वाटलं ही महाभाग्यशाली गवळणी इथे येऊन हिला बराच वेळ झाला. हिला आपण विचारू का गं बाई तुला येऊन इथं बराच वेळ झाला काय भानगड आहे तू घरी का जात नाही घरचं तुला विसर का पडला. त्यावेळेस त्या गवळ्यांनी मोठ्या आत्म्यातनं सांगितलं. तिला असं वाटलं की हे आपल्या मनाची अवस्था जाणू शकतात मग यांना आपल्या मनाची अवस्था सांगायला हरकत नाही. म्हणून त्यावेळेस ती गवळण मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली देवा तुम्हाला माहीत आहे त्या भगवान परमात्म्याने हरीने माझ्या चित्तात हरण केल्यामुळे मी घरी येऊ शकत नाही. हरणे माझे हरिचित्त भार वित्त विसरले मग मी घरी कशी जाऊ अभंगाचं दुसरं चलन. आता कैसी जाऊ घरालोय बरालो आता कैसी जाऊ घरालोय बरालो पुरुष आहात तुम्हाला सर्व माहीत आहे तुम्ही सर्व जाणते आहात आणि जाणत्या माणसालाच माणसाने मनाच्या अंतर्मनाची गोष्ट जाणत्या माणसालाच सांगावी. त्याचं कारण त्याचं हृदय आणि आपलं हृदय एक असतं. बालत्याला सांगायचं नाही. कल्पना करा अगदी खरं सांगतो कल्पना करा ज्या मुलीचं लग्न झालं बरं का
ही गंमत अशी जी आज इथं, कारण ही गवळण ज्या अर्थी महाराजांशी संवाद करते त्या अर्थी तिला माहिती की आपल्या मनाची स्थिती फक्त हेच जाणू शकतात, दुसरे जाणू शकत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या नववधूचं लग्न झालं आणि नववधूचं लग्न झाल्यानंतर तिनं पतिसुखाचा आनंद घेतलेला, पतिसुखाचा घेतलेला आनंद ती येड्या गबळ्याला सांगणार नाही. जिचं हृदय आणि जिचं हृदय एक असेल तिथे ती सांगेल. खबर त्याला सांगेल काय म्हटलं मी, काय म्हटलं मी, झालं का मी काय म्हटलं. असं मध्ये काही झालं का मग रेंज जाते, लवकर रेंज येत नाही. तू पुन्हा बटन स्विच ऑफ करा, पुन्हा दाबून धरा, मग ते आलं तर आलं. एअरटेल एअरटेल तेल म्हणजे शेपुटी, एअर म्हणजे हवा. BSNL 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 व्हॉट मीनिंग ऑफ BSNL, ट्रांसलेशन इनटू मराठी लॉन्ग फॉर्मेशन. BSNL भरोसा सही नहीं लगेगा. BSNL भरोसा सही नहीं लगेगा. BSNL भरोसा सही नहीं लगेगा. इस रूट किस भी लाइन व्यस्त है कृपया थोड़ी बात काय म्हणत होतो तुम्ही. नववधूनं पती सुखाचा घेतलेला आनंद ती येड्या गबळ्याला सांगणार नाही. तिच्या हृदयाची जी असेल तिला सांगितलं की माझं असं झालं तसं तसं. तर त्याप्रमाणे या महाभाग्यशाली गवळणीला असं म्हटलं की आपल्या मनाची अवस्था हे प्राप्त पुरुष जाणू शकतात. म्हणून तिला तुकाराम महाराजांशी संवाद केला की महाराज तुम्ही सगळे जाणता त्या हरीने माझ्या चित्ताचं हरण केल्यामुळे मी घरी येऊ शकत नाही. परमार्थामध्ये 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 चित्त, प्रपंचामध्ये वित्त, गल्लीमध्ये गल्लीमध्ये पत्त, घरामध्ये एकमत्त आणि शेतामध्ये कट्ट. त्यांचा संसार फार भारी चालू हो, मुलं फार चांगली हे असं तसं फलाने बेसतं आमचं तुम्हाला काय सांगा सुद्धा आमच्या देवाचं इतकं चांगलं चालू आहे. मुलं चांगली घे, भाऊ सगळे चांगली घे. याचं कारण काय, त्यांचं चित्त पूर्ण त्या प्रपंचामध्ये. हां, माणसाचं चित्त ठिकाणावर असलं तर माणूस खरं राहतो. कीर्तन करताना सुद्धा कीर्तन करायचं चित्त नाही तर रात्री कीर्तन व्हा लवकर आवर पाहिजे. हे काम मी अजून केलं नाही. मी घरी जाऊ शकत नाही का, मी जर घरी गेले तर घरची निंदा केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तिसरं चरण तो का पारखेयाची सांगता गोष्ट सासरे दीर भाया नंदा बिंदा हे माझी निंदा केल्याशिवाय राहणार नाही. मी घरी कसं काय देऊ, मी घरी जाऊ शकत नाही ना. तुकाराम मला तुमचं म्हणणं बरोबर, घरी जा पण मी घरी जाऊ कसं काय. घरी गेल्यानंतर हे लोकांनी माझी निंदा केल्याशिवाय राहणार नाही. मग महाराजांना असं वाटलं पहिला काय सांगावं बा, प्रश्न असा पडला काय सांगावं. याच्यावर सुंदर असं आठवलं, गंमत झाली की नाथ बाबा भागवत सांगत होते आणि भागवत सांगत असताना श्रोते भरपूर होते. ते एक श्रोता चिकित्सक होता, काही काही चिकित्सक श्रोते राहतात.
भागवत संपल्यानंतर तो तिथं थांबला. नाथाने विचारलं, बाबा का नाही गेले ते? म्हणजे नाथ महाराज, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. मी काय विचार म्हणा. मला एक म्हणायचं आहे म्हणे, तुम्हाला पत्नी आहे? म्हणे हो. मला पत्नी आहे. तुम्हाला मुलं आहे? म्हणे हो. मला मुलं आहे. तुम्हाला प्रपंच आहे? म्हणे हो. मला प्रपंच आहे. तुम्हाला घरदार आहे? म्हणे हो. मला घरदार आहे. मला एक सांगा म्हणे, किंवा तुम्हाला घरदार पत्नी बित्नी सगळं असताना तुमचा चेहरा मला कायम टवटवीत दिसतो म्हणे. आमचे चेहरे असे घेऊन खेटर मारल्यासारखे. काय काही म्हणत असतं, काय सांगा तिथं थोबड पाहिलं काम नाही झालं पाहिजे. काही असतं असे समजा, उनकी शोभा को शोभा नाही, ये भी अंदर की बात है. प्रश्न काय विचारला बघा, प्रश्न काय विचारला, तुम्ही प्रापंचिक मी प्रापंचिक आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर जे टवटवीत तेज आहे ते आमच्या चेहऱ्यावर का नाही? त्याचं कारण सांगितलं. त्याचं कारण ना बाबा म्हणाले, तुला सांगतो त्याचं कारण काय आहे. त्याचं कारण सांगतो, तुम्ही असे चांगले का वागता म्हणे, समाजाशी चांगले का वागता म्हणे. नाथ महाराज तुम्ही सगळे चांगले वागता. तुमच्या अंगावर तो यवन 108 वेळा थोकला, तुम्ही काही बोलले नाही. ते कोणाचं चिमट काटं होतं, तुम्ही ते घेऊन गेले. तुमच्या पत्नीच्या अंगावर तो ब्राह्मण उडी मारून बसला होता, आहे ना, गीतामातेच्या अंगावर. एवढं असताना तुम्हाला राग कसा येत नाही म्हणे, तुम्ही असे का वागता म्हणे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण नाथ बाबांनी सांगितलं. हवा त्याचं कारण खरं सांगतो, मी चांगला का वागतो त्याचं कारण सांगतो. तू 8 दिवसांनी मरणार आहे. प्रश्न काय विचारला, त्याचं उत्तर काय सांगितलं, तू 8 दिवसांनी मरणार आहे. श्राद्धामुळे झालं बरं का, 8 दिवसांनी. आता मग कल्पना करा, समजा आपल्याला जर मरण कळालं, आपण 8 दिवसांनी मरणार आहे, मग कशी वागणार? तुम्ही सांगा. चांगली वागणार ना. मग गल्लीत लोक खाऊ अरे आज बोलता व्याकरण होतो काय म्हणतो, सगळ्या रामराम करतो, नमस्कार, कसं काय चाललं कारण ते काय हा तो बोलता व्याकरण होता. लावा करत होता, याच बटन घ्या म्हणजे त्याचे पैसे घ्या आणि याची बटन दाबून असं करतो ना. आता भलतं चांगलं वागायला. याचं कारण काय? याचं कारण त्याला मृत्यू कळाला. मग प्रत्येक माणसाला मृत्यू आहे. माणसाने वागताना असं वागावं की मी अगदी गमतीनं सांगत असतो. 10व्याचं कीर्तन असलं, माणसाने असं म्हणावं का कमीत कमी जगाने नाव घ्यावं. नाही जगाने नाव घेतलं, कमीत कमी देशाने नाव घ्यावं. नाही देशाने घेतलं, कमीत कमी राष्ट्राने घ्यावं. नाही राष्ट्राने घेतलं, कमीत कमी जिल्ह्याने घ्यावं. नाही जिल्ह्याने घेतलं, कमीत कमी तालुक्याने घ्यावं. नाही तालुक्याने घेतलं, कमीत कमी गल्लीच्याने तरी घ्यावं. बाबा गेले पण सगळ्याशी चांगले वागून गेले. महाभाग्यशाली गवळणी, तू जे पाहत होती तेच पाहत राहा शेवटचं चरण. तुका मने निवांत राही, तुका मने निवांत राही, तुका मने निवांत राही, तुका मने निवांत राही. पाहिल पाहे पर तोरी, पाहिल पाहे पर तोरी. आता कैसे जाऊ गया, आता कैसे जाऊ गया.
तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतनी हा आता कैसे जाऊ घरा नवे बरा हलो विठोबा रखुमा भागवत महापुराण की भागवत महापुराण की जय हो. भागवत महापुराण की जय हो. भागवत महापुराण की जय हो. रामाय बाबांनो, आज आपल्याला भगवान परमात्माने गोकुळात अवतीर्ण जो काला केलेला आहे तो काला आपल्याला बघायचा आहे, पण संतांच्या वचनानुसार. काला काला का आला तुम्ही इथे का आला? एक से पूछा मैंने लाला जी, आप इस दुनिया में काय के लिए आए? उसने क्या कहा? हम तो दुनिया में हुए पैदा ही मरने के लिए, आए हैं इस जन्म में सैर करने के लिए. अच्छा, तुम सैर करने के लिए? अरे किती कठीण मौजा मौजा पुढे उभ्या आहे यमाच्या फौजा, काय जाब देशील? सज धज के सजे धज के सजे धज के सजे, अच्छा मौत आएगी, अरे मौत आएगी, अरे मौत आएगी, अरे मौत आएगी, ना बीबी काम आएगा ना बेटा काम आएगा, ना बीबी काम आएगा ना बेटा काम आएगा. सज धज के सजे सजे धज के सजे 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 धज के सजे, अच्छा मौत आएगी, अरे मौत आएगी.
महाराज खरं सांगतो मी महाराष्ट्र पूर्ण फिरून बसलेलो आहे. एकही भाग नाही महाराष्ट्र, चारही भाग बसलेलो आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये 3 वर्ष कारामध्ये गेलो. गुलेजगड तालुका बदामी जिल्हा बागलकोट आणि MP मध्ये 2-3 ठिकाणी कार्यक्रम होते. त्याचप्रमाणे आणखी विषय म्हणजे दिल्लीमध्ये साहित्य अकादमीतर्फे मी कीर्तन करायला गेलो होतो. माझ्याकडे सगळे पुरा आहे. खरं सांगतो मी स्तुतीने करतो, अगदी खरं सांगतो. मी महाराष्ट्रामध्ये बरेच मृदंगाचार्य पाहिले, मृदंग मणी पाहिले, सूरमणी पाहिले, पण आज खरोखर सांगतो गौरव महाराजासारखा वाजवणारा नाही पाहिला. मयूर महाराज असं वाजून मी आता कालच रात्री म्हटलं नाही, त्यांची पदवी काय होती माहिती का, संगीत विशारद मृदंगमणी, पण त्यांना हे नाही वाजवता आलं. खरं ना, अगदी खरं कोटीने मला देव समारे याला खास म्हणतात संगीत विशारद. संगीत विशारद याला म्हणतात. मयूर महाराज व्हेरी व्हेरी थँक्स, आई लव यू. एक बात सही कहता मैं, आप बड़े ब्यूटीफुल है. अगर हम वो नहीं होते और अगर हम ये होते तो हम जरूर यही कहते हैं हमारा पसंद है. काला 3 प्रकार आहे. दही भात काला आहे, जीवशिवाय कोणी एक काला आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला जास्त व्यवस्थित वेळ पण जास्त घ्यायचं नाही, कारण ह्या मायमावले जे जमलेले आहे ना, यांचा आवडीचा विषय म्हणजे गवळणी. आणि त्या गवळणी माझ्याकडे खूप आहे. त्या माझ्या गवळणी कॅसेटमध्ये फिरत होत्या माझ्याकडच्या. भगवंतांनी गोकुळात अवतीर्ण होऊन जो काला केलेला आहे तो करता चरित्राचे उच्चारावे देवी केली गोकुळी. भगवंतांनी रांगत असताना काही चरित्र केले आणि काही म्हणजे काही वर चालत असताना त्यावेळेस काही चरित्र केलेले, त्या चरित्राचा आपल्याला फक्त उच्चारण करायचं आहे, त्याचं आचरण आपण करू शकत नाही. कारण भगवंताचं चरित्र जे आहे ना, भव्य आणि दिव्य आहे, याचं आचरण होऊ शकत नाही. भगवंताचं चरित्र कसं आहे, 2 प्रकारे आहे. एक भौतिक आहे, एक आध्यात्मिक आहे. भौतिक म्हणजे वर चक्क वरसाद आणि आध्यात्मिक म्हणजे मग गाभा. तुम्ही फणस खाल्लेला आहे का? अननस खाल्लेला आहे का? अनसाला बाहेरून काटे असताना मग तसं भगवान परमेश्वराचं चरित्र जे आहे ना, त्या अनसासारखं फणसासारखं वरून, पण आतमध्ये काय आहे? आतमध्ये काय आहे? त्या अनसाच्या मध्ये फणसाच्या मध्ये काय असतो? गर गाभा आहे, गोड गाभा आहे ना, गर आहे ना रसायन तत्व. त्याप्रमाणे हे भगवान परमेश्वराचं चरित्र आहे. वरून जरी तुम्हाला भौतिक वेगळं दिसत असलं, पण आतमध्ये वरून खोडी, आतमध्ये प्रेमाची देऊन घ्या. वरून चोरी पण आतमध्ये चित्ताची चोरी. की कंसाने आपली बहीण वसुदेवाला द्यायची ठरवली. कोण? देवकी त्यांनी वसुदेवाचं लग्न. पूर्वी हळद लागत होत्या. पूर्वीचे लग्न फार 8-15 दिवस लग्न चालत होती. आता 1 डे मॅच. सकाळी धामधूम, दुपारी धामधूम, सकाळी सामसूम. आय डोंट नो. पूर्वी 8 दिवस लग्न राहायची. मेळा आणावं लागत होत्या, जांभळीचे पाळा आणावं लागत, खड्डे काढून लागते, मंडप टाकावं लागत होता. काय तो मंडप, काय ते भारी. आता काय ते पूर्वी हळद लावताना सुद्धा मायमावल्या गाणे म्हणत होते. आता कुठे गाणे म्हणतात? पूर्वी गाणे म्हणत होते बरं का. माझ्याकडे आहे ते, मला थोडं आठवतं माझ्या लग्नात पण बहुतेक गाणे म्हटलेले आहे, फार सुंदर गाणे म्हटलेले. हे पुरी हो, चल ग आरती, चल ग ज्योती विजलेली, चल ग आरती कधी देवाला नाही ओवळलेली. है ना? चल ग ज्योती विजलेली, हे ज्योती चल ग ऐश्वर्या, चल ग पुरी हो, चला ग पुरी हो, हलगाव चल हलगी पुढे एकीन मध्ये आहे पुरी हो. इडीचं पाणी आणलं का? इडीचं पाणी लागत राहते बरं का. शिवडे आणले का? 2 आणलं का? पान आणले का? आणले. मग गाणं म्हणून वाजंत्री वाजवताती, वाजंत्री वाजवताती,
वाजू द्या ग घाना घाना नवड्यो निजाला होताना हे बरोबर जबरा तिकडे हळला हा पचपानाचा गविडा आता घातली खसखसा मुलगा मिळाला धसकट तेव्हा पुढची पाहिला तेव्हा पाहायचं होतं ना आता तर मुलाचं लग्नाचं गाम राहिलं नाही बरं का हा मी पण आता रात्री गंमत झाली धामणगावलाच कीर्तन होतं आणि धामणगावलाच घटना घडली मला माहित नव्हतं घडलेली होती माहिती असेल तुम्हाला फट चला पुढे वेळ झाली आपल्याला कीर्तनात जवळचे लवकर आपला हा मारुतीची का पारावर शेवंतीला झाली रात्र हे ग नवदेवाला चावलं पिसळेल कुत्र लग्न सुंदर असा मंडप तयार केलेला आहे ब्राह्मण सुंदर असं मंगलाष्टक म्हणत आहे अंतर्भाग झालेला आहे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिरंजनं बल्लायाळो मूलं विनायकमहं चिन्तामणि श्रेवरं श्रेयान्द्री गिरिजात्मकं सुरवनं विघ्नेहरं ओझरं ग्रामोरांजन सवतितो गणपती पूर्यासना मंगलमुद्वरे शंभू सावधान ओ शुभ मंगल सावधान चित्त सावधान सुमूर्त सावधान लग्न लागल्यानंतर पूर्वी वरात निघत होती आणि वरात निघाल्यानंतर सुंदर असं त्यावेळी कोणी ते दारातून असं तोंडातून राखेल घालायचे आणि झटका वगैरे असेल तसं फार सुंदर असे काला व्हायचे आता नाही राहायचे तो वरात अशी गंमत झाली की स्वतः कंसाने सुंदर असा रथ सजविला त्या रथामध्ये वसुदेव आणि देवकी बसले स्वतः कंस राजा त्या रथाचं सारथ्य करीत आहे तो रथ असा चौरथ्यावर राहिल्यानंतर निरभ्र असणारा आकाश ढगाने गडगडाट करायला सुरुवात केली विटांनी कडकडाट करायला सुरुवात केली आणि आकाशातून वाणी अशी ऐकली आकाशाची वाणी सांगत होती कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा हे कंसा तू जिच्या रथाचं सारथ्य करीत आहे तिच्या पोटी आठवा येऊन तो तुझा कार्यक्रम करणार आहे तुम्हाला कसं वाटणं असेल घाबरल्यानंतर त्याने असं केलं बा वसुदेवाला आणि देवकीला कैद खाण्यामध्ये टाकण्यात ठेवलं त्यांना कैद खाण्यात टाकलं पुढे मग मोठाले राक्षस जे त्यांना रक्षपाल ठेवले काय हे कोणी पळून जाऊ नये काही नको पुढे त्यांचा संसार रंगात आला कोणाचा वसुदेवाचा आणि देवकीचा त्यांना मुलगा झाल्यानंतर कन्यांनी ज्यावेळेस तो मारणार होता कोणाला ही वाणी ऐकल्यानंतर देवकीला मारणार होता त्यावेळेस त्यांनी तिची वेणी धुवून तिला खाली पडलं होतं रथाच्या खाली ऐशी गर्जे अंबारी वाणी वाणी ऐकताच दशकला संशमानी हे कैशी भगिनी मृत्यू खानी रथा खाली पाडली धरून वेणी त्यावेळेस वसुदेवाने त्याला वचन दिलं होते बाबा आम्हाला जेवढे मुलं होते तेवढे आम्ही तुला देऊ म्हणते मग पहिला मुलगा झाल्यानंतर वसुदेव घेऊन गेले म्हणजे कंसराजे हा पहिला झाला
या म्हटलं. कंसाला असं वाटलं आपल्याला आठव्यापासून धोका आहे, मी याला कशाला मारायचं, याला घेऊन जा म्हटले. पहिला घेऊन द्या पण आठवा आणून द्या. पण ही गोष्ट अंतरी आम्ही नारद महर्षींना कळाली. नारद महर्षी पृथ्वीवर धरधर धरधर पृथ्वीवर आले, कंसाकडे गेले. पहिले अंतराळवीर नारद महर्षी आता चालले चंद्रावर मंगळावर. इथं सोयीचे नाही ना, इथं दंगली करून एकमेकांच्या घरं जाऊ लागले, गाड्या जाऊ लागले. इथं सोयीचे, तिथे काय स्विच राहणार आहे, इथं स्विच राहा. गंमत झाली, आता गंमत झाली. नुसत्या गाडीवरून कधी गाडी कोणाची, मोटरसायकल एवढंच नाही, कॉलनी सुद्धा कधी कोणाची कॉलनी आहे. लालाजी बात सही है, हम झूठ मैं झूठ कहूँगा सच कहूँगा, सच के अलावा कुछ नहीं कहूँगा. भराडून करतो कॉलनी कोणाची, तू माणसाला समजतो. पण मी म्हणतो हे पडेल, हे कशाला लावतं माझा भाऊ. एक शेर सुनाता हूँ, बड़ा सुंदर शेर है. आपने ऐसा शेर कभी सुना नहीं होगा और सुनेंगे भी नहीं, सिर्फ अपने सिवा. तुम बोले बड़े गर्व की घमंड की बात करते हैं, घमंड की बात कभी नहीं करते. माझ्या आयुष्यामध्ये मी गर्व कधी केला नाही माझ्या. मी फार मोठमोठ्या विद्वानांची कीर्तन ऐकलेली, विद्वानांचा टाळकरी. आमचे हरिभक्त महाराज वैकुंठवासी सदानंद गुरुजींचं खास टाळकरी मी. गडावरचे भीमसिंग महाराज वाकीला जर आले ना तर नारायणदेवाला म्हणे महाजन पाहिजे माझ्या कीर्तनात, दुसऱ्यावर टाळकरी नको. भीमसिंग महाराज, बांगदास महाराज आटाळकर, वाकोणीची ही सगळी फार कोल्हापूरकर, विष्णू महाराज कोल्हापूरकर वगैरे सगळे म्हणले फार मोठे. शेर बड़ा सुंदर है. बहती है गंगा इस देश में उससे बहने दो. हे तुम्ही झेंडे लावून ठेवले ना, त्याचा झेंडा त्याचा झेंडा त्याचा झेंडा त्याचा झेंडा त्याचा झेंडा, ही झेंडे नका लावू. मी सांगतो ती झेंडे लावा, तो झेंडा लावा. बहती है गंगा इस देश में उससे बहने दो. बहती है गंगा इस देश में उससे बहने दो. मत करो आपस में दंगल उसे भी रहने दो. मत करो आपस में दंगल उसे भी रहने दो. मत बांटो हमें लाल पीले नीले हरे उदय कपड़े में, उन्हें भी रहने दो. हर घर के छत पर शान से तिरंगा लहराने दो. नारदमर्षी आले. नारदमर्षी आल्यानंतर पहिले अंतराळी नारदमर्षी बरं का, पहिला मोबाईल द्रौपदीने वापरला. आता बकऱ्यामागे घेऊन फिरायले. पहिला टी व्ही आंधळ्या राष्ट्राने पाहिला, आता झोपड्यामध्ये. आणि तुम्ही जे बीबी ट्यूब निघली ना, काचेच्या नळकांड्यामध्ये माणसाची निर्मिती, ही काही वर्ष अगोदर घेऊन बसलेला हा कार्यक्रम, हा प्रोग्राम, हा प्रयोग कोणी केला माहिती का? कोणी केला माहिती तुम्हाला? धृतराष्ट्राची पत्नी, काय नाव तिचं, गांधारी. तिने 100 मडक्यामध्ये ठेवले आणि कौरव पैदा झाले. तुम्ही आता काचेच्या नळकांड्यात माणसाची निर्मिती करू लागली. हे तर काही वर्षातच चालू आहे. कंसाकडे गेले. कंसाने याचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं, पाद्यपूजन केलं, हात जोडले. महाराज कोणीकडे आले, काही नाही म्हणले, बा तुझ्या बहिणीच्या लग्नात येणं नाही झालं म्हणून आलो. कसं काय झालं ना, आमकं टमकं भलं नाही बसतं, काय चाललं तुझं, काही नाही. काय मग त्याने सांगितलं, बा कालच मग बहिणीला मुलगा झाला म्हणे, त्यांनी माझ्याकडे आणून दिला, कारण मला आठवण धोका आहे, तुम्ही मला म्हणे याला मारून टाका असं वसुदेव मला म्हटले. पण मला आठवपासून धोका आहे म्हणले नारदमर्षी, मी याला कशाला मारू. आता नारद, कळीचे नारद बरं का, पहिले अँटीना नारदला होती, आता तुमच्या घरात छत्री आहे. हां, ती अँटीना सांगत होती नारद झाला. पहिले अँटीना होत्या घरावर, आता छत्र्या निघल्या. ती अँटीना नारदाला सांगत होती, हां ये रेंज ऐशी आहे, नारदमर्षी इधर लगाव. नारदमर्षी म्हणाले, कंसा तू किती भोळा आहे म्हटले. तू म्हणतो मला आठव्यापासून धोका आहे, पण आठव्याला जर पहिला म्हटलं तर पहिला आठवा येऊ लागला ना, म्हणजे मग ठेवतो कशाला. अशी कळ लावली निघून गेले. कळीचे नारद, कळकळ, ज्याला जगाची कळकळ होती म्हणून ते कळलावीत फिरत होते. जर कळलावीत फिरले नसते ना तर आपण आज भागवत ऐकलं नसतं. हां, ज्यावेळेला राजमाता जिजाऊनी या जगाकडे बघितलं, महाराष्ट्राकडे बघितलं, मन व्यथित झालं मायमाऊलीचं. आता पुढे आहे 19 फेब्रुवारी, जगात भारी, जगात भारी 19 फेब्रुवारी, जगात भारी 19 फेब्रुवारी. हां, असा राजा पुन्हा जगात पाठीवर होणार नाही म्हणून तो भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर पुतळा ठेवला. हा तो राजा आमचा. हां, आम्ही एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ला माझ्या राजाचं नाव निर्माण केला तलवारी चढवाना रे तलवारी चढारे तलवारी चढारे प्राण पडारे लढती मावळे आपल्या रे तुझ्या साथीवर आपल्या रे तुझ्या साथीवर आपल्या रे तुझ्या साथीवर पडारे लढती मावळे तुझे माझ्या राजाचं नाव खरंच मायबापांना पृथ्वीवर एकच राजा असून गेला असा राजा पुन्हा होणार नाही मायबाप अगदी ज्यावेळेला राजमाताची जाऊन महाराष्ट्राकडे बघितलं ना तर महाराष्ट्र बघितल्यानंतर मायमाऊलीचं मन असं अंत करून हे काय चाललंय हे जिकडे तिकडे डिंग 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 कसं व्हायचं मायमाऊलीची आबरू उठला झाली काय व्हायला लागलं काटो या बाटो चाललं मायमाऊली परेशान झाली तिनं शिवनेरी किल्ल्यावरच्या मायमाऊलीला नमस्कार केला हे देवी माते मला जर पुत्र झाला तर मी तुझ्या चरणी वाईन पर्यायीने महाराष्ट्राला वाईन कल्पना करा माझ्या मायबापांनो जर राजमाताची उजळी असं नवस केला नसता तर ती मायमाऊली नवसाला पावली नसती आणि जर ती मायमाऊली नवसाला पावली नसती तर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते आणि जर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तुम्ही आम्ही कीर्तनच नसते निघून तरी हा दान दान पावलं टाकीत कारागराकडे गेला दरवाजा उघडला तलवार घेतली तलवारीच्या एका घावामध्ये बाळाचे 2 तुकडे करून टाकले असे 6 मुलं वारले 7वा जो गर्भ होता भगवंतानी माया केली आणि तो माया रूपी गर्भ रोहिणीच्या उदरी नेऊन घातला कंसाला असं वाटलं माझ्या ढाकणी तो गर्भ गळून गेला पण गर्भ गळून गेला नव्हता पण ज्यावेळेस भगवान परमात्मा यायची होती ते देवकीला डोहाळे लागले होते भागवतामध्ये भाषण दर्शन केलेलं आहे देवकीचे डोहाळे मी सांगत नाही ती म्हणायची माझ्या हातामध्ये खटका आणून द्या मी दुष्टांचं निदान करी संतांचा सांभाळ करी सज्जनांचा सांभाळ करी धर्माचं रक्षण करी भगवान परमात्मा आली तरी कशासाठी येत असता भगवान परमात्मा यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारता ज्यावेळेला धर्मावर ग्लानी येते त्यावेळेला भगवान परमात्मा या जगामध्ये अवतीर्ण होत असतो धर्मरक्षा अवतार घेशी आपल्या पाळीचे भक्तजना भक्तांचा सांभाळ करण्यासाठी दुष्टांचं निदान करण्यासाठी धर्माचा स्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा या जगामध्ये अवतीर्ण तिला डोहाळे लागले असे डोहाळे राजमाता जीवताला लागले ते आता सांगत नाही माझ्याकडे त्याला माझ्याकडे वेळ नाही डोहाळे लागले वसुदेव म्हणायला लागले काय बोलू लागली तू ती देवकी बोलत नाही ती आतमधून भगवान परमात्मा बोलत होते आणि ज्यावेळी भगवान परमात्मा यायची वेळ झाल्यानंतर सगळ्यात जेवढे जेवढे राक्षस होते त्या राक्षसांना निद्रा लागली झोप लागली थोडक्यात म्हणजे त्यांना डॉक्टरांनी ऑफिसर पाजून टाकली डॉक्टर लालाजी डॉक्टरांनी ऑफिसर ते म्हणते तुम्हाला कसं काय माहिती हो तुम्ही घेता बेता का नाही अरे मटेरियल सगळं घ्यावं लागतं बाबा हो हे बघा खरं सांगते मी जरी क्रिकेट खेळलं नसलो ना तरी मला 20-20 माहीत आहे बरं का हां मी जरी पीत नसलो तरी मला 1990 माहीत आहे आम्ही जरी राजकारण करीत नसलं तरी 50 माहीत आहे आणि आम्ही जरी बिस्किटं खात नसलं तरी 50 बिस्किटं मला माहीत आहे आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा 8 वर्षाची होऊन आले देवकीने विचारलं तेव्हा हे काय चाललं हे 8 वर्षाचं हे लोक काय म्हणतील तू लहान होय भगवान परमात्मा लहान झाले ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे तो काय करू शकणार भाऊ भगवान परमात्मा लहान झाले देवकीच्या मांडीवर
खेळायला लागले. वसुदेवाने बघितलं, वसुदेव बघितल्यानंतर हसायला लागल्यानंतर रडायला लागल्यानंतर देवकीने विचारलं, देवा स्वामी तुम्ही आत्ता आनंदात होता, आता रडायला का लागले? त्याचं कारण सांगायला लागले. जणी कंसाची कळेल माझ्या बाळकाशी वधिलं, जर कंसाला कळलं तर माझ्या बाळकाला वधल्याशिवाय राहणार नाही. देव हसायला लागले, म्हणजे मुझे मारने वाला कोई नहीं, हम कुछ मारने को आए हैं. माझी जर तुम्हाला भीती वाटत असेल ना तर एक काम करा म्हटले, मला पार्टीमध्ये घाला, वाटल्यास मला गोकुळामध्ये नेऊन ठेवा आणि गोकुळामध्ये जी माया होतली तिला एक ठेवायला लागली. मग वसुदेवाने केलं, पाटी आणली, त्या पाटीमध्ये देवाला ठेवलं आणि निघाले. काय? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळा, मदने गोकुळा, असं स्वर कायम ठेवा ना, स्वर कायम ठेवा. स्वर बिघडला ना, तुम्हाला पहिले सांगितलं, सूर गाया तर नूर गाया, ताल गाया तो बाल गाया. मग पाटी आली, पाटीमध्ये भगवान परमेश्वर ठेवलं. मग काय? उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती. पाटी आणली, पाटीमध्ये भगवान परमात्मा ठेवलं. पायामध्ये जे हातकडे बैकडे होते ना ते आपोआप गळून पडले माझ्या भाऊ. आणि वसुदेव निघाले कुठे? गोकुळामध्ये भगवान परमात्माला घेऊन निघाले. थुई पाणी पाऊस पडत होता, विद्या चमकत होत्या. यमुनेमध्ये आले. जसजशी यमुनेमध्ये जायला लागले तसतशी यमुनेचं पाणी वर यायला लागलं. का? त्याचं कारण त्या यमुनेला सुद्धा, त्या गंगेला सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणाची आस लागली. मग स्वतः भगवान परमात्म्याने पाय बाहेर काढला, तिला दर्शन दिलं आणि भगवंताला पाऊस लागू नये म्हणून शेषांनी फणा धरलेला होता. असं करून गोकुळात आले. गोकुळात आल्यानंतर भगवंताला तिथे ठेवले. रोहिणी उदरीची माया घेतली, ती घेतली. पुन्हा वसुदेव कारागृहाकडे आले. आल्यानंतर पुन्हा जसं ऑटोमॅटिक सगळं तिकडे तिकडे झालं. आणि ज्यावेळेस ती रडायला लागली त्यावेळेस सगळे दूत उठले. रडे माया कळ्या कांत, नामा म्हणे उठले दूत. नामदेव महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. वेळ कमी आपल्याकडे. उठले, अरे उठा 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 म्हणजे ते आठवा आला जा म्हणले, जा म्हणले. हे जण पळत गेला म्हणे, कंसराजे तुम्हाला ज्याची भीती होती तो आठवा आला म्हणले, त्याला म्हणले कंस दान पावलं टाकीत त्या कारागृहाकडे आला. आणि त्याला असं वाटलं तलवारीनं न मारता या लेकराचा पाय धरावा, याला गरगर फिरवावं आणि दगडावर आपटून मारावं. म्हणून तिने पाय पकडला आणि गरगर फिरवला. तोच ती माया त्याच्या हातातून निसटली, वर रथावर आणून झाली. तिथून मायाला काढली. तुझा लागे वधी, तुझा लागे वधी, तुझा लागे वधी, कंस भीतीत झाला. सगळं सगळं. मग दरबार भरवला. दरबार म्हणले आता जाऊ दे, तो जन्माला आला, जाऊ दे म्हटले. याला मारायचं कसं ठरवा म्हटले. हां, मग त्यांनी पैंजेचा वेळा ठेवला. जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला काय 10 गावाची 12 गावाची 15 गावाची आपल्या कोणी खिशातून चालली जागिरी देणार. मग तिथं पुतना नावाची राक्षसी होती. ती म्हटली मी हे काम करते म्हटली. तिनं तो वेळा उचलला. तिनं सुंदर असं ऐश्वर्यासारखं रूप घेतलं, सुंदर असं रूप घेतलं आणि निघाली. पण स्तनामध्ये विष घेतलं आणि तिला पाहून भगवंत आल्यानंतर ह्या वाड्यावर त्या वाड्यावर जाता जाता शेवटी नंदाच्या वाड्यावर गेली. यशोदेला आवाज दिला, यशोदे बाहेर ये. ती म्हणले बाई तू कोण? अगं म्हणजे मी तुझी बहीण. तू कुछ का नाही? अगं म्हणजे तुला नाही माहिती माझं लहानपणीच लग्न झालं. पहिले पोटाला कुंकू लावून ठेवत होती.
लहानपणी लग्न होतं ते. म्हणून तर सरकारने आता कायदा काढला 18 वर्षाची म्हणती 20 वर्षाचं बबली काय असू दे. हा म्हणून एक लक्षात ठेवा, जोपर्यंत ती वयात येत नाही बबलीचं लग्न करायचं नाही बरं का. आणि एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ज्याला मुली आहे त्यांनी 2 रजाया घेऊन झोपून राहायचं. अजिबात काळजी करत नाही मुलीची. पण ज्याला मुलं आहे त्यानं शिडको बस स्टँडवर डोळ्यात काजळ घालून उभं राहायचं. मुलीवाल्याने अजिबात काळजी करत नाही. हां, मुलंवालेच परेशानी. आता सध्या परेशानी मुलंच परेशानी. आता मुलं नाही, मुलं असते मुलांना सांगितलं माय डिअर इंडिया आप शादी का नाम नहीं लेना. आल्यानंतर म्हणजे बाईक कोण असं का ना तुला मुलगा झाला मला फोन तर करायचं, मला एखादी मिस कॉल ते द्यायचं असं असं जाऊ दे म्हणजे. कुठे आहे मुलगा म्हणजे तो झोपला म्हणे ही काही घरामध्ये स्वयंपाक घरात घेतली. तिला असं वाटलं ही स्वयंपाक केली म्हणजे देवाला असं वाटलं आपल्याला पहिलेच गिरी घालेलं आहे. बोनीला नाटक कशाला त्यांनी रडायला सोडत केली. का म्हणतो तर रोड लागून तुम्ही झोपला काय असं पाहिली. ती गेली तिकडे. कोण पुतना गेली. पुतना गेल्यानंतर तिनं भगवंताला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर त्याला पाहायला लागली. पण ज्या कामासाठी आली ते काम मी सांगितले. तो का म्हणे निवांत राही पाहिले पाही परतवले. ती भाणार पाहिजे का ते भगवंताचं स्वरूप सांगितलं ना. मतना आता पुतळा त्या भगवंताला पाहायला लागले तरी विसरून गेली. स्वतः आलं विसरून. हरिणे माझी हाली चित्त इथं तिचं चित्त हरवलं. पुन्हा भानवर आली. भानवर आल्यानंतर त्याला भगवंताला घेतला, स्तनाला लावलं. भगवंताने दूध प्यायला सुरुवात केली, रक्त प्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस पंचप्राण प्यायची वेळ आली त्यावेळेस पुतना बोंबला लागली, अरे सोड अरे सोड अरे सोड. भगवान परमात्मा म्हणाले मी तर कोणाला धरीत नाही, लागले तर सोडत नाही, सुटला तर माझ्या हातून सुटत नाही. शेवटी ते धाडकन मेली पडली. सगळं गोकुळ हल्लं. यशोदाला वाटलं भूकंप झाला काय, पळत आली पाहिजे याच्यावर. मग शिडी आली. शिडीला भगवंताला खाली घेतलं गेल्यानंतर लोक बाकीचे मग गवळी लोक आले. त्यांनी तलवारी आणून तिचे तुकडे केले. तुकडे आणून तिला गावाबाहेर जाळलं. त्याच्यातून सुवास यायला लागला. का तिच्या देहाला भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला म्हणून सुवास झाला. आपल्या ज्यावेळेस कैलासनगर जायचं ना लोक तोंडाला उपनेला येतात हलका वाद घालीवर आला है ना. हा काय केलं असं तर याला जीवनामध्ये चला नंतर ते जाऊ. नंतर त्याला कळायला पण पुतना वेली. पुन्हा त्यांनी दरबार भरवलं. एक काम कर म्हणजे पुन्हा दरबार भर. पुन्हा कोणीतरी महाबळ नावाचा राक्षस होता. त्यांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेणं हो हा ब्राह्मण होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. चली तर चली चांद तक चली नाही तर फिर शांत. असं तू म्हणजे मी मारतो दिन वेळ तो गेला चाल. हे भविष्य बघणार, जे जमणार हे जमून देणार, हातशा बघणार, कर्मशा बघणार, हे दिशा बघणार. असं करीत तो नंदाच्या वाड्यावर गेला. यशोदीने बसायला पाठ दिला. पाठपूजन केले. म्हणजे देवा ह्याच्याकडे पहा, ह्याच्याकडे पहा. त्यांनी पातळ उघडलं म्हणजे पंचांग उघडलं. जन्मकाळी या बारा गुरु शनी बघा सांगतिरू. हा म्हणजे देश जन्म गेला 12वा गुरु म्हणजे जन्म झालं 12 गुरु. हा सगळ्या यादवांचा नाश करणार आहे. आणि खरी गोष्ट आहे देवाने खोट्या ब्राह्मणाचे शब्द खरी करून दाखवले. मग खऱ्या ब्राह्मणाचे खरे होणार नाही का. या बात आहे. असं काय जमते म्हणे. आता तर गकाचार्य माझ्याकडे शिकायला याला काय तुम्ही त्याला काय भगवंताला असं वाटलं याला जर मारलं तर आपल्याला ब्रह्मातेचं पात्र लागेल. मग होता बैशिकाचा पाठू त्याने घेतला होता टू पिढ्याचा खडकाडू घरोघरी झाला. त्या पिढ्याला म्हणले पिढ्या उचल याला आणि टाक मुंडी काढत. तसं उचला म्हणून तसं मुंडीला काढत पळायला लागला. मग त्या लाकडाचे जे भावबंद होते ना लाटणे पोळपाट ते मुसळ बिसळ आमके टमके जे आहे ना ते सगळे त्याच्या पाठीमध्ये पैसे झाले सांगत इकडे या कोकळामध्ये आनंद झाला. नंदाच्या घरी पुत्र जन्माला आला ना मग तेवढे आनंद झाला. गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण घनाला. गवळणी काय गवळण म्हणे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणे गवळणीला एक रावती एकी पुढे ताटी वाटी सुंठ म्हणे गवळण म्हणे गवळणी
पाळण्यात घातलं पाळणा चालू झाला पहिल्या दिवशी नंद दरबारी पहिल्या दिवशी नंद दरबारी वर्षाचा ऐसा खंडारी वर्षाचा ऐसा खंडारी श्रीकृष्ण नंदाच्या घरी जवळ पडे नंदाच्या घरी जवळ पडे काय स्वयंपाक होता फार सुंदर स्वयंपाक सांगू थोडं स्वयंपाक फार स्वयंपाक फार बरी का स्वच्छ शुभ्रशा लवण्यात वडी विराजली ती लिंबे पोळी नकल्या भजवत शिकल्या डाळी एक वाटणी एक मोकळी एक वाटणी खमंग तळणी कोशिंबीर बहु हिरवी चटणी मेच कुट्ट करी गर्दी पाणी रुची सगळ्यांची आंब्यावरती म्हणून राईची गोड मधुरती तैशा भाज्या आमच्या उसळी होती कारली वांगे काळी सुरण तोंडला आलू भोपळा भात साळीचा शुभ्र मोकळा तुम्हाला कार सांगितलं अजून गोड मागे काय काय होतं स्वच्छ शुभ्रच्या लवणात वडी स्वच्छ असं मीठ होतं ते लिंब पिवळी नटल्या सोजल भिजलेल्या डाळी डाळीचे किती प्रकार एक वाटली एक मोकळी एक वाटून खमंग तळी आम्हाला वाटी डाळीचे किती प्रकार याचं दोन्ही देते एक खळकुटन दुसरं बेसन कशाला महानशिबात पहिले असन भाज्या थांबल्या उद्या कोशिंबिरी आमकडं मग मेटकूट फक्त बामणाच्या घरी खायला भेटत ते दिसाला मंगळ असतं मग खायला लई चांगलं भेटतं ते डोळे मिटून खायला भेटतं एखाद्या बामणाच्या घरी जाऊन पाहतो मी त्याला म्हणा मला मेटकूट खायचं म्हणा मेटकूट ते दिसायला कसं असतं माहिती का लहान पोरग पिळकत का असं असतं खायला लई भारी असा सुंदर स्वयंपाक माय बाबू बाकी तर अजून बाकी तर करंजा लावडी सगळे बाजूलाच राहून गेलं बघा तुम्हाला फक्त मी खारा माल खाऊ घातला गोडा माल तर आम्ही बाकी आहे लालाजी आम्ही बाकी आहे आता विषय म्हणजे गमत झाली कीर्तन व्यवस्थित झाली पुढे भगवंतांनी आपले सगळे गोपाळ सौंगडी जमवले त्यांना सांगितलं बाबा उद्यापासून आपल्याला त्यांनी गवळ्याला म्हटले होते आम्हाला दूध खाऊ घाला पण ते म्हणे ना तुझं नाही ऐकणार म्हणजे तुझं जर ऐकलं आम्हाला तर कोणच मामा ठेवणार नाही म्हणजे मग यांनी काय केलं भगवंतांनी सर्व जातीचे गोपाळ जमविले आणि हीच कथा राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायाला सांगितली म्हणून छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माचे मावळे जमून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग तुम्ही एकमेकाला आपसामध्ये का जातीवाद करताय मला जातीवाद करू नका आपण सगळे एकाच प्रभूची लेकर आहे जातीवाद पण जातीवाद आपण नाही करीत जातीवाद सरकार करतं गेले कोर्टात कोण तुम्ही काय नाव महाजन महाराज ठेवा कितीवर आहात हां तुम कोण आहे रसूलबाई ठेवा कोणावर आहात हू आर यू आय एम ए रॉबर्ट यू टेक युअर हँड बायबल ते काय चाललं तिथं राज्य घटना ठेवा बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती ठेवा तिच्यावर शपथ घ्या
तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं ना, जाती सर्टिफिकेट कुठे भेटतं, जाती सर्टिफिकेट कुठे भेटतं, प्रमाणपत्र कुठे भेटतं, जातीचं रहिवासी प्रमाणपत्र कुठे भेटतं, कोणत्या कार्यालयात भेटतं नाही माहिती. गेले नाही की तुम्ही कार्यालयात कधी गेले नाही? कोणत्या? हां तहसील. तहसील कोणाची? आपली का सरकारची? मग जातीवाद कोण करतो? जातीवाद निर्मूलन व्हावा हा सरकारचा आहे विचार पक्का. पण काय करणार माय बापा, सर्टिफिकेटवर तहसीलदाराचा शिक्का. सगळे गौडी मिळतात. आपल्याला उद्यापासून हे खायला जायचं म्हणजे दही दूध तोडून करायचे. एक काम करा म्हणजे आपल्याला कोणी आमंत्रण दिले, कोणी काठी घ्या, कोणी सराटे घ्या, कोणी माती घ्या, हे सगळे घ्या. हां तेव्हा गोपाळ कळले तो गोपाळ म्हणजे चक्रवाणी. चोरी करणे ऐकले श्रवणी, परी काठी सराटे नटिके घेऊन न कोणी निघाले. म्हणजे तेव्हा लोकांच्या चोऱ्या कशा करायच्या आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही जरी कॅमेरा लावून ठेवले ना, हां तुम्ही किती हुशार, त्याच्यापेक्षा चोर जास्त हुशार. तुम्ही कॅमेरा लावून ठेवा, मला काय करा स्प्रे मारू त्याच्यावर. मग तुम्हाला तुम्ही करता काय झालं आम्ही. म्हणजे तेव्हा हे सगळं कशासाठी, काठी कशासाठी, खराटी सर्दी कशासाठी, ही माती कशासाठी, हे कशासाठी. तेव्हा देवाने सांगितलं ही काठी यासाठी. जर त्यांनी ते शिंकावर ठेवलं असेल तर आपल्याला काठीनं फोडायचं खायचं. ठीक आहे. म्हणजे हे खडे कशासाठी, म्हणजे खडे आपण रात्री जाणार, रात्री अंधारात जाणार, हे खडे फेकायचे. फेकल्यानंतर ज्या माठाला लागला त्या माठातून टणकन जर आवाज आला त्याच्यात काही नाही, पण ज्याला भटकन आवाज आला त्याच्यामध्ये दही दूध तूप लोणी आहे. बरं ठीक आहे. म्हणजे काय हे कळलं. म्हणजे जेव्हा हे सराट म्हणजे ते गोखरू. हे गोखरू कशासाठी, तर म्हणजे एखादी माय माऊली आपल्या पाठीमागे आपण एक गोखरू टाकायची, तिच्या पायात टोचतील, आपण पळून येऊ. म्हणले देवा गोष्ट ही खरी आहे बरं का, तुमचं म्हणणं खरं आहे. आणि जर ती पायात चपला घालून आली मग काय करायचं. मग म्हणले ही गाळलेली माती जी आहे ना, ही तिच्या डोळ्यात टाकायची ना आपण पळून जायचं. म्हणून माझ्या नोकऱ्या सर्व्हिस करणाऱ्या माझ्या आयांनो, माझी एक तुम्हाला कळकळची नम्र विनंती आहे. तुमच्या त्या बॅगेमध्ये काय काय असतं ते मला चांगलं माहीत आहे. माझ्या 2 वस्तू ठेवा. माझ्या 2 वस्तू ठेवा. तुमच्या त्या बॅगेत काय असतं ते मला चांगलं माहीत आहे. माझ्या 2 वस्तू ठेवा. एक 5.6 इंचाचा चाकू ठेवा, कारण 6 इंचा चाकूला कायद्यानं बंदी आहे. तुम्हाला उज्ज्वल निकम सोडून देणार, मी सोडून आले. जरी तुम्ही एखाद्याचा मुर्दा पाळला पण 5.6 इंचा चाकूला कायद्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाल तिखटाची पुडी ठेवा. जर एखादा दुर्योधन दुशासन तुमच्या पाठीमागे लागला त्याच्या डोळ्यात टाका, रिक्षापासून सुखरूप घरी या ना. प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमचा थोडा वेळ घेतो, तुमचा प्रश्न विचारतो. मानवाचे या दानवाचे, राक्षस चांगले का माणसं चांगले? माणसं. हां माणसं ना सांग, तुमच्या मनाने सांगा. माणसं कोण चांगले? माणसं. दानवाचे या मानवाचे? मानव. माणसं चांगली आहे ना, माणसं चांगली आहे ना. म्हणतो कुकरमध्ये शिजू घातली होती हां, आणि दिलेलं 36 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवली होती. कोण ठेवली आहे? कौन ठेवली? हमारे लाला जी कहते हैं कि मानव अच्छे। अब मैं सवाल पूछता हूँ, रावण भी तो दानव था ना? रावण को कितने मुख थे? 10 मुख थे। हे आयनो, किती डोळे, किती तोंड होते? रावण किती तोंड होते? 10। रावण को मुख 10 थे, आँखें कितनी थी? 20। डोळे किती होते? 20। आँखें कितनी थी? 20। आप ध्यान से सुनिए, बड़ी मजे की बात है। रावण को मुख 10 थे, आँखें 20 थी। मानव को कितने मुख हैं? आँखें कितनी है? अब आगे की बात सुनो। रावण को मुख 10 थे, आँखें 20 थी, लेकिन नजर एक ही सिर पर थी। और मानव को मुख 1 है, आँखें 2 है, लेकिन नजर तो कौन अच्छे, मानव अच्छे या दानव अच्छे? रावण असा नव्हता, रावणाने मला लाथ मारली। काय म्हणले, कुकरमध्ये आम्ही तुकडे केले होते का म्हणले, सीतामाईचे तुकडे केले होते? अरे आम्ही असे नव्हतो माझ्या, ध्यानावर ये, ध्यानावर ये। मग म्हणे काय तुम्ही, ठीक आहे। मग यांनी चोऱ्या करायला सुरुवात केली। मग मडकं फोड, आमकं फोड, शिंक माझं तोडलं, मडकं माझं फोडलं, दही दूध खाली पडलं पडलं पडलं, बैया कानानं बैया कृष्णानं शिंक माझं तोडलं, बैया कानानं
छान बय कणन कमाचा थोडं कमाचा थोडं सगळ्या गवळणी प्रसंग एकाने माय माऊलीने चांगली सुंदर अशी रांगोळी घातली होती. अष्टकाळी अंगणी वर्यमती चक्रवाणी यांनी त्यांच्या लघुशंक केली. असे लोक सगळ्या माय मावल्या त्रस्त झाल्या. एक गवळण काय म्हणली, नको बाई रहाने नको बाई रहाने आज मला कृष्णाने एकदा सगळ्या गवळणी गंगेवर गेल्या, यमुनेवर गेल्या. पूर्वी मायमावली जे आहे ना लग्न अवस्थेमध्ये स्नान करायचे आणि कपडे ठेवायचे. हे भाऊसाहेब ते जाऊन बसली होती. एका गवळणीला पाहिलं, हे नंदाचं काट आलं आणि तिनं मग म्हणायला सुरुवात केली, कोण अरे कोण कोण बसलं झाडावरी आवाज येतो मला कुठतरी मामा हात सोडते सागरी 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 मामा हात सोडते सागरी. कोण बसलं झाडावरी आवाज येतो मला कुठतरी मामा हात सोडते सागरी 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 मामा हात सोडते. सगळ्या गवळीने चालल्या. मध्ये एक मावशी होती बरं का. त्या मावशीने मागे पाहिलं. मावशी तिकडे असती. दत्तोबा तांबे, लिका भीमा, आनराव महाजन, मंगलाबाई सोनकेती काय असं द्या ते सगळे माहिती. सगळ्या फार अभ्यास केले, भयंकर अभ्यास केले. माझ्याकडे सगळे. मला नाट्यसंगीत चांगलं येतं, भावसंगीत चांगलं येतं, भावगीत चांगले येतात, सुगम संगीतचं पाहायचं काम नाही, लोकसंगीत पाहायचं काम नाही, कव्वाल्या चांगल्या येतात, लावण्या चांगल्या येतात. पवडे तर पवडे कशाचा पवड म्हणायला लावा. भयंकर भयंकर. माय माइंड इज कम्प्युटर सो माय नेम इज महाजन. अंडरस्टँड लेट्स गो अगेन. हे पुरी हो पुरी लोक पडा लोक काय मिळली की माहिती. आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू बाई मागे वळून, आता नका पाहू मागे वळून, आता नका पाहू मागे वळून, आता जाऊ मागे वळून. तया तुझ्या माग मला ते निघ जरा विदापूर, तया तुझ्या माग मला ते निघ जरा विदापूर, आता मला वाटतं कुठे निघ जरा विदापूर, राजा गोंदांनी येऊन जमना कपटीना निघ जरा विदापूर, अरे निघ जरा विदापूर. आता नका पाहू बाई मागे वळून, मागे वळून.
झाली एक गवळी त्रस्त झाला आणि गवळीनं त्रस्त झाली. ते म्हणे आता आपल्याला दिसायला ऐकलं नाही म्हणे आपण एक काम करू म्हटले हे पुन्हा काढतोय ना ते काही सोयने राहून देऊ नाही राज म्हणजे आपला प्लॉट बिल सगळं विकून टाकून दुसरीकडे जाऊन येऊ. ती म्हणे काहून ते काट राहू दे ना म्हणे ती पण तरच नाही ती पण बिचारी चांग झाली होती तिच्या घरात आजकाल म्हणे आता निघा म्हणे. तिच्यानी काय केलं गाडी आणली बैलगाडी आणली बैलगाडीमध्ये सगळं त्यांचं सामान भरलं घरातलं भांडे कोणते आमकट गोधड्या गाधड्या काय असं नाही केरसुनी बिरसुनी ते जातं बितं कोत्र्याचं पिल्लो कोंबडीची पिल्लं सगळे त्या गाडीवर टाकले निघले. निघल्यानंतर देवाला अंतर्यामी कळालं किंवा हे दोघं जण चालले ना म्हणजे दोघं जण चालले म्हणजे 2 मतं कमी होणार आहे ना वार्डामधले 2 मतं कमी होणार आहे वार्डामधले. मग देवाने काय केलं ज्यावेळेस जंगलाला लागले रस्त्याला लागले त्यावेळेस भगवान बाबांनी माया केली आणि कडक उन्हाळा केला कडक उन्हाळा. सगळ्या झाडाचे पर्व सगळे गळून पडले. ऊन म्हणतो सूर्य आग ओकायला लागला. आग ओकायला लागली की हिला तहान लागली हिला तहान लागली तिच्या नवऱ्याला काय म्हणते अहो मला तहान लागली पाणी पाहणं कुठंतरी तू म्हणे आता एवढं जंगलात कुठे पाणी बा जाणं म्हणे पाहणं म्हणे माझ्यासाठी कारण एवढं लोकांचं पाच मिळतच ना आपलं 5 मिळी असं काय झालं माय मला सुद्धा म्हणत असते लोकांचं 5 मिळतं ना आपलं 5 मिळी असं लोक प्रत्येकाच्या मुखाने मेंदवला हा ते म्हणते कधी खोटं म्हणते ते म्हणलं खोटं आहे ना मी आज पण आपलं 5 मिळतच ना आपलं 5 मिळी असं चमनला म्हणलं खरं मग पहिलं माय काय सांगायला लागले तुम्हाला आय बाई गेली उठून गेलं ना आवडी करून पण आता करते काय पदर पडलं जोड पुढचं सांगा ना तुम्ही करावं आहे ना पदरी पडलं पवित्र झालं हा लालाजी मी खोटं नाही सांगत उगं मी होते म्हणून इथलं आले नाही ती याच्यावर तर हरळ उगली असती आणि तुझ्यावर का मोसंबीचा बगीचा लागणार होता का त्या पाणी आणा म्हणे पाणी आणा हे नाही आपलं ती पैठणची हे घेतलं ती हे नाही भोपळा तो भोपळा घेतला आणि गेला पाणी आणायला. ते देवानी तिचं रूप त्याचं रूप घेतलं तिच्या नवरीचं रूप घेतलं भगवंतानी कृष्णानी तिचं रूप घेतलं आणि पाणी घेऊन आलं. हे पाणी घे पाणी घे आता म्हणजे तुम्ही आत्ता तुम्ही आत्ता आले तुला काय माहिती कोणा नवरा आहे मी तुला नवरा आहे हा सॉरी कॉलनीवाला बी येते हा फुकट नाही आहे हा हा सॉरी कॉलनी म्हणून ढगायला झालं ना हां हां अंदर की बात आहे हा पाणी आलं टाईम नाही लागलं म्हणजे हे गेलं पाणी आलेलं तिला पाणी दिलं तिला काय म्हणते हवं एक लक्षात ठेव हिरे सगळे भुतटके बरं का हे पाय ते मुर्दे जळून राहिले हिरे भुतटके एखादा माझ्यासारखं रूप घेऊन येईन आणि तुला म्हणून मी तुझा नवरा आहे तू एक काम कर पायातल्या हातात घेऊन बैस काय म्हणले देव तिला ते पाणी आणायला गेलं ओरिजिनल हे डुप्लिकेट आहे ती जोड हा तिला म्हणे असं ती म्हणे असं हा इथे भूत आहे म्हणे हे कर भूत येईन म्हणे माझ्यासारखं रूप घेईन तुला काय म्हणे हे मी तुझा नवरा हे घे पाणी पाणी पिऊ नको पाणी पिली ना तू गुप्त होऊन जाशील मी राहणार नाही बाई म्हणे तू भूतीन होऊन जाशील म्हणे असं ठीक आहे थोडं ते रडत खडता आलं ना ओरिजिनल पाणी घेऊन हे म्हणे पाणी आणलं हां पाणी आणलं कोण रे म्हणे तू आता मी येण्यासारखं नाही मी तुझा नवरा जाणार आहे तू रात्री पिलं हा काय बाजूला नवरा आहे मा तू कुठे नवरा आहे हा पाय माझा नवरा अरे तुला सगळं माहिती तुला खरं माझी आई पण मी तुझा नवरा आहे येडवेल करू नको पायात पाहिलं का हातात घेऊन बसेल मी मला सांगितलं माझ्या नवऱ्याला याला चांगलं जोड नीट राहतो का चालतो का वाचू एक 2 परेशान झाला ना तो आता काय करवा आता काय करवा तो परेशान झाला हा मग तुम्ही नवरा तो म्हणतो नवरा त्या बाईने काय काय तो ओरिजिनल नवरदेव होता ना तो म्हणे तू इथं नवरा आहे म्हणे नाही हा एक काम कर म्हणे आपण कंसराज आपण जाईल म्हणे नंदराजाकडे जाऊ नंदराजा तास मिटेन कारण त्यावेळेस न्यायनिवाडा ते करणार आहे ते म्हणे काय हा चाल म्हणताल तो काय समजतो मला चाल म्हणताल पण मला हे डुप्लिकेट दोघं नंदराजाकडे आले नंदराजाकडे आल्यानंतर नंदराजाने बघितलं काय रे म्हणे काय भानगड तुमची तुम्ही दोघं सारखे दिसू लागले तो ओरिजिनल काय म्हणला देवा तुम्हाला सांगतो ही माझी बायको आहे म्हणे पण हा कोण डुप्लिकेट आहे हा म्हणतो माझी बायको आहे तो काय म्हणतो नाही याची बायको नाही माझी बायको आहे म्हणे नंदराजाने अंतर्यामी ओळखलं आपलं काट्ट कसं आहे ते बाईला चांगलं माहीत राहतं आपलं काट्ट कसं आहे म्हणजे नाही माझा बाळा असा नाही माझ्या बाळानं असं कधीच नाही करत माझा बाळा असं करतच नाही
काय म्हणणं आहे तुमचं? म्हणे देवा आमचा न्याय निवाडा करा, ही बायको माझी घ्यायची. ते म्हणले काय हरकत नाही. दोघं जण गावाच्या बाहेर चाला म्हणे. दोघं जण गावाच्या बाहेर गेले. तिथं 16 हाताची विहीर होती. किती? आता अक्षर निघले तुमच्याकडे. 16 हाताची विहीर म्हणजे 16 हाताची अशी विहीर लांबली. हां 16 बाय 16ची विहीर. एक काम करायचं म्हणजे ह्या विहिरीच्या काठावरून त्या काठावर जो उडी मारीन त्याची बायको. काय म्हणले? या काठावरून त्या काठावर जो उडी मारीन त्याची बायको. जो मारणार नाही त्याची बायको. आता याला वाटलं खरं आहे, आता हा मारू शकतो, आपण काय करू? पहिले तू कृष्ण काय म्हणे, अगोदर मी अंतर्यामी ओळख, तू नको म्हणे, हे तू मार, तू मार म्हणे अगोदर, तू मार म्हणे उडी. आता हे काय करायचं, हे ओरिजिनल जे होतं ना ते जायचं, पळत जायचं, त्या काठात जायचं आणि ठपकायचं. एवढ्या लांब कोण उडी मारीन? हां की बायको गेली हरद म्हणजे जीव जाईल ना. काय दोनदा तीनदा झालं असं, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. नंतर राजाने ओळखलं, म्हणजे भाऊ इकडे ही बायको घेऊन जाईल, ही तुझीच बायको नाही, हा माझा पोरगा आहे. कृष्णा तुझं रूप प्रकट कर, तेव्हा भगवान पण रूप होईल. अशा खोड्या केल्यामुळे भगवान पण त्रस्त झाले. गावातले त्रस्त झाले, घरात सुद्धा त्रस्त गेले. घरात सुद्धा खोड्या काढायला सुरुवात केली देवानी. सांगा नाही आता माझ्याकडे वेळी. मग यशोदा म्हणली, यशोदा त्याला म्हणली, देवा पुरे झालं आता. मग आणलं सूप, नारळ आणलं, सुपावर बसली. सकून पाय पण होता. हे सगळं डुप्लिकेट बरं आहे, हे सगळं थोतांडे बरं हे नाही आहे, खोटं हे सगळं. ते नारळ ठेवतात, त्याच्या परत ठेवतात, ते बसती, उलटी गिरकी मारली, उलटी गिरकी, ही अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा आहे, ही श्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा. हे करायचं. आणि गणपतीचं निघालं. ठीक आहे म्हणे. मग गणपतीला नवस केला, गणपती बाप्पा तू बुद्धीचा दाता, याला चांगली बुद्धी दे, मी हरभर मोदी होईल. मी 8 दिवस खोड्या करायचं पण केलं. पण गणपती बाप्पा नवसाला पावला, मग नवस फेडायचा. नवस फेडायचं मग त्या दिवशी हरभर मोदक केले, नेऊन ठेवले, गणपती पुढे ठेवले. यशोदा निरंजनी राहिली. ती निरंजनी आणण्यासाठी यशोदा कृष्णाला म्हणली, कृष्णा या मोदकाकडे पाय, म्हणतील मामा येईल, मोदक खाऊन जाईल, मी निरंजनी घेऊन येते. म्हणले माँ तू जा तो सही, फिर मैं देखता हूँ क्या बात है, मैं नहीं माखन खायो. ती निरंजनी आणायला गेली. हे नेतो गणपती बाप्पा मोदकावर ठेवला आणि त्या गणपती बाप्पा सगळं ते मोदक सगळे काढ आली. पाहिलं, अरे कृष्णा मोदक काय झाले? मोदक जाते देवकडे, देवा पाशी पुशे देव कुठे? हसे आले बोलण्याची देवाला हसू यायला लागले. तिला कळलं की नक्की देव याच्या असेल. त्याला म्हणजे कृष्णा हा कर, म्हणजे हा कर. मुख पसरवणी विश्वरूप दिवशी अशी मातेला. भगवंतानी विश्वरूप फक्त दोघांना दाखवलं, स्वतःचे ज्या जन्मदाती आईला नाही दाखवलं, फक्त अर्जुनाला आणि यशोदेला दोघांना दाखवलं. तिला वाटलं आता खूप झालं, आता उद्यापासून तुम्ही शाळेत जायचं. मग उद्यापासून शाळेत जायची म्हणजे काय केलं, खांद्यावर घोंगडी घ्यायची, हातामध्ये काठी घ्यायची आणि निघायचं कुठे? गाई गोपाळ सवंगडे म्हणा, 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 गाई गोपाळ सवंगडे म्हणा. हे घेऊनी जाय खेळी नंदाचा तारा, घेऊनी जाय खेळी नंदाचा तारा, घेऊनी जाय खेळी नंदाचा तारा, घेऊनी जाय खेळी नंदाचा तारा. गाई गोपाळ सवंगडे म्हणा, गाई गोपाळ सवंगडे म्हणा, गाई गोपाळ सवंगडे म्हणा, गाई गोपाळ सवंगडे म्हणा, गाई गोपाळ सवंगडे म्हणा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गाया घेऊन सारे गोपाळ राहतया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहतया, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहतया. मग रानात काय त्यांचे खेळ चालले, मग होतो तो आमका टमका भला नाही दिसताना खेळ चालायला लागले. खेळ काय खेळले माहिती का? हमाम बोरा हमाम बोरा हमाम बोरा हमारे वाले घुमाना, हमारा बोरा हमारे वाले आए घुमारे वाले घुमाना, हमारे वाले घुमाना,
टमका टमका भरण खेळू तू हुंबरी धडक हा नोटी रेवरी गड्यांनो राजा केले झाला कृष्ण सिंहासनी बसला असा सगळा खेळता झाला खेळताना किती वेळ खेळणार खांदी भारी पोटी भूक आणि काय एक कीर्तनाचे सुख सगळं स्वयंपाक तयार होऊन बसलेलं आहे किती वेळ झालं माझी मागणी तुला म्हणलं होती हां मग ते म्हणजे देवा आता खेळपुळे झाला आम्हाला भुका लागल्यामुळे आम्हाला खाऊ घाला मग त्यावेळेस भगवान परमात्म्यांनी सर्वांना सांगितलं की सगळ्यांच्या शिदोऱ्या घेऊन या पण एक लक्षात ठेवा जशी माझी शिदोरी आहे तशी तुमची सर्वांची शिदोरी पाहिजे त्यावेळेस तिथं कोण होतं माहिती का सगळे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली हे सगळे संत महात्माचे तुका म्हणे माझे हरी कोणी नाही घरी तुझ्याशिवाय देवा कोणी आणि विशेष एक कान्होबा तुझी घोंगडी चांगली ना आम्हाशी का दिली मागुली एक आठवलं म्हणून सांगतो वैकुंठवासी आत्ता मला वाटतं 1 महिना झाला असेल हरिभक्तपरायण कुरुवर्य किसन महाराज साखरे हे जग सोडून निघून गेले तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण 8 दिवस फक्त कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली मागुली याच्यावर काला झाला माझ्याबरोबर मी स्वतः टाळकरी होतो बराडीला कीर्तन केलं त्यांनी मी रोज चाली लावून ठेवायचो आज ही चाल उद्या चाल सगळ्यात पदाला पण तेवढंच शेवटी काला झाला पण पुढची गवळण आम्हाला काय ऐकायला मिळाली किसन महाराज साखरे किती ज्ञान असून जाईल अशा महात्मे सेवा मला करायला भेटली चला मग म्हणजे घेऊन या मग देवानी काय केला देवानी कमरेला शेला मंडाळला पवा करला सर्वांना बोलवला सर्वांच्या शिदोऱ्या आणल्या ज्याप्रमाणे कमळाचे पाकळ्या असतात फुल असतं तर त्यापर्यंत सर्वांना बसवलं आणि बसवल्यानंतर वाटायला सुरुवात केली पण वाटायच्या अगोदर आमच्या वारकरी आमचा दंडक असा आहे नियम असा आहे ज्ञानेश्वर आमची तिसरी पिढी बसा खाली माझे वडील आणि हरिभक्तपरायण स्वानंद निवासी मामासाहेब दांडेकर हे दोघं मित्र होते माझे वडील बंधू देखील कीर्तनकार आहे परंतु आता वयामुळे ते कीर्तन करीत नाही तसं माझं पण वय होत आलेलं आहे माझं वय 100ला फक्त 25 कमी आहे 100ला फक्त 25 कमी आहे झालेली सेवा माझे माता पिता माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण भगवान दादा शेळके पाटील शाहू टाकळीकर त्यांचे दुर्दार पंढरी गायकवाड शाहू टाकळीकर मला कीर्तनाचं थोडं बहुत ज्ञान देणारे माझे असणारे गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी सूर्यभान महाराज वाकळे पळसवाडीकर या संतांच्या चरणी त्याचप्रमाणे माझी असणारी हरिभक्तपरायण पत्नी बायकोमध्ये पत्नीमध्ये फरक आहे आगे बताएंगे आणि हरिभक्तपरायण कैलासवासी प्रल्हाद बबनराव ठोंबरे यांच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी तुम्हा महाराजांनी सेवा अर्पण करतो सेवेला पूर्ण देतो तत्पूर्वी भावनेच्या भरात माझ्या मुखातून एखादा शब्द निघून गेला असेल तर मी सर्वांची रिअली आय एम व्हेरी व्हेरी सॉरी पुत्राचे सहस्र अपराध माता तयाचा न मानी खेद ते बी तुम्ही पाळू मत लागी झाली सेवा अर्पण करून हा खूप आनंदाचा दिवस आहे माईकवाले तर पाहायचं कामच नाही तर काही भले शिट्ट्या मारीत राहतात तुम्ही शिट्ट्याने मारले बरं का तर तुम्हाला कळलं महाजन मारायचे शिट्टी मारून हां महाजन मारले हां त्यांनी शिट्टी मारली नाही त्याचं कारण महाजन महाराजे हां लालाजी आले सगळी मंडळी आली सर्वांना भगवान परमात्मा उदंड आयुष्य देऊ तुम्ही सर्व सुखी राहा मी भगवान परमात्म्यांनी प्रार्थना करून सेवा आणि अमर महाराज तुम्ही मला बोलवलं या मायबाबांची मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी खरखर तुमचा आभारी आहे हम आपके बहुत बहुत शुक्रगुजार हैं व्हेरी व्हेरी थँक्स आय लव यू